स्वर्गात येईन का? मग देव म्हणाल माझं लेकरू नव्हतंच बाळा, तू कुणाचा होता? तसा होता. मग जाता त्यासोबत. तिथं शैतान बी असेल, त्याला बी टाकलंय ना, तिथंच आपल्याला टाकलं जाईल, जिताच्या मार्गाने चालतात. हालेलुया. म्हणून देवाचा अभ्यास करा, देवाच्या आज्ञा पालन करून घ्या. आतापर्यंत बेवारसपणानं आपण चलत होतो, आपल्याला आज्ञा नाही ना, पालन नाही, कुणी टोकणारं नाही ना, कुणी बोलणारं नाही. होतं का कोणी आपल्याला बोलणारं? होतं का कोणी सांगणारं? होतं का आपल्याला? काहीच नाही. आपलं जे मनातील मनाचे राजे होतो. पण आता प्रभूमध्ये आपण अधिकाऱ्याच्या अधीन राहिला पाहिजे. जर चर्चला येतो तर पालकाच्या अधीन पाहिजे. आहे का आपण अधीन कोणाच्या? ना नवऱ्याच्या अधीन नाही, ना कामावर मालकाच्या नाही, ना चर्चमध्ये आलं तर पालकाच्या नाही. सगळे कचरा जायचं. म्हणून अधिकारीता पाहिजे. कुठं जायचं बी असं तर सांगून जावा, पाळायचं साहेब मला जायचंय, जाऊ का? अधिकारीत आहे, त्याला काय विचारायचं काय? मला काय का? मला आला ना ह्या चर्च नाही तर दुसऱ्या चर्चला जाईल, महिना 2 महिने जाऊन येईल, तिसरं चर्च बघन. त्याला काय विचारत बसायचं? काय मला काय का? मला असं म्हणलं तर आपण मग फसलो. आपण कुठंही अधिकाऱ्याच्या अधीन राहायला शिकलं पाहिजे.